मुखी गावे हरीचे गुण. आपण जर त्या देवाचं नाम चिंतन केलं तर तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता निवृत्त करतो. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. बोलत चला. जेवायला मिळेल का नाही चिंता. जेवायला मिळेल का नाही. तुम्ही जोरात बोलत नाही ही चिंताच आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता. बसायला मिळेल का नाही चिंता. नोकरी लागेल का नाही चिंता. नोकरी लागली का तर पुन्हा एक चिंता. कोणती. शुक्रिया. लग्नच लय अवघड झाल्या. मुली झाल्यात कमी त्याच्यामुळे त्यांना आलंय डिमांड आणि मुलीच्या मम्मीला आलाय भाव. मुलीच्या मम्मीला जेवढा भाव आहे ना तेवढा कांजर सुद्धा नाही. कुठे लग्नात जाऊ द्या नाकात नंतर झटका. आमची मुलगी कुणाला बी द्यायची नाही. हा मुलगा तसा छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे. तुमच्या पुऱ्या सुखासाठी त्याचे आई बाप मारतात काय. आहे बचत गट. बरं लग्न झालं संसार व्यवस्थित चालेल का नाही चिंता. एक बाई आपल्या नवऱ्याला म्हणली होय व आपल्या लग्नाला किती वर्ष झाले. तो म्हणला आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले. माय म्हणली बोलता बोलता आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली. तो म्हणला तुला बोलता बोलता मला ऐकतच झाली. तो म्हणला तुला बोलता बोलता 10 वर्ष झाली. तू 10 वर्षात मला काय बोलूच दिलं नाही. अशी चेक आपल्याला नवऱ्याला म्हणली तेवढी भांडी घासून घ्या नवऱ्याला. ती मला जीवच मारून टाकेन. काय समजायला म्हणलं तू 10 वर्ष झाले तुझंच ऐकतोय म्हणला. आता तुझ्या मनावर नाही आता माझ्या मनावर. तेव काय म्हणला मी आधी धुणं धुणार मगच भांडी घासणार. एक जणाने अशी बारीक कटिंग केली आणि घरी येऊन बायकोला म्हणला का ग आज जरा कटिंग बारीक केला म्हणून मी जरा तरुण दिसायला म्हणून नाही का. ती म्हणली मग चप्पी करून यायची ना मग पाण्यातली बाळा दिसला असता. बरं लग्न झालं संसारही व्यवस्थित चालला. मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला शाळेत जाईल का नाही चिंता. शाळेत चालला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन नाही मिळालं तिथे अभ्यास करेल का नाही चिंता. मुलाला चांगल्या शाळेत टाकणं काम कुणाचं आहे बाबाचं आणि अभ्यास करणं मास्तरचं. बरोबर आहे. मुलाला चांगल्या शाळेत टाकणं काम बाबाचं पण अभ्यास तर पोराने केला पाहिजे ना. एका वर्गात गणित शिक्षक आले उठ म्हणले तुला वजाबाकी शिकवायची वजाबाकी. 5 मधून 5 गेले किती मला नाही. गुरुजी म्हणले इतकं सोपं आहे ना. तू म्हणला नाही अजून सोपं करून सांगा. मग गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात तुझ्या आईने किती चपाती दिल्यात. ते म्हणलं 2. मग 2तल्या 2 चपात्या तू खाल्ल्या खाली काय राहिलं. ते म्हणला भात. अरे 0 म्हणलं भात कुठं असं. असं 2 पोराला वर्गाला उशीर झाला. सर म्हणले इकडे तुला का उशीर झाला. ते म्हणला सर माझ्या मम्मीने मला चॉकलेट साठी 1 रुपया दिला होता आणि तो रुपयाच माझ्याकडून रस्त्यात हरवला. तो रुपया मी शोधित होतो म्हणून मला उशीर झाला. ठीक आहे बस. दुसऱ्याला विचारले इकडे तुला का उशीर झाला. ते म्हणला सर त्याचा रुपया हरवला होता पण त्याच्या रुपयावर मी पाय देऊन उभं राहिलो होतो. ते आल्याशिवाय मला हलता येईना म्हणून मी लेट झालो. काय बोलू या लय अवघड झालं. एक आजोबा नातू फिरायला निघाले आणि त्या नातवाने 8 दिवस झाले शाळा बुडली होती. 8 दिवस शाळाच गेली नाही ती. अशी 2 रस्त्याने चालली. पुढून ते शिक्षक आले. आजोबा म्हणले पिंटे आलं पण बस. समोर ते शिक्षक आले मारते. पिंट्या म्हणला आजोबा तुम्ही स्लिपून बसा. आजोबा म्हणले शाळा तू बुडवली मी का म्हणलं पिंट्या म्हणलं ते काय आहे मी शाळा कसं सांगितलं होतं की माझा आजा वारलाय त्याच्यामुळे मी 10 दिवस शाळा जाणार नाही.